नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपले जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, बघा इथे जिल्हा परिषदेद्वारे तुम्हाला इथे नवीन पदभरती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती इथे जाहीर करण्यात आलेली आहे। NHM तर्फे नवीन पदभरती असणार आहे मित्रांनो। याच्यामध्ये तुम्हाला आरोग्य विभागाअंतर्गत जवळपास 17 वेगवेगळ्या पदांसाठी ते अर्ज मागविण्यात येत आहेत। तर त्याच्यामध्ये स्टाफ नर्स असेल, मेडिकल ऑफिसर, अकाउंटंट अशा प्रकारचे तुम्हाला विविध पदे या पदभरतीमध्ये पाहण्यासाठी भेटणार आहेत। आणि या पदभरतीमध्ये तुम्हाला प्रत्येक पदासाठी कोणती पात्रता लागणार आहे, पगार किती भेटणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला किती जागा रिक्त असणार आहेत, कोणत्या क्रायटेरिया या पदासाठी तुम्हाला लागणार आहेत, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये समजून घेणार आहोत। तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थितपणे समजणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी विद्यार्थी मित्रांनो सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा। तर चला आता व्हिडिओला सुरू करू। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, NHM तर्फे म्हणजे राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्फे ही जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अहिल्यानगर इथे ही जाहिरात असणार आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान 15वा वित्त आयोग या दोन संस्थेमार्फत तुमची ते पदभरती केली जाणार आहे व राष्ट्रीय आयुष अशा प्रकारे ही जी भरती आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जाहिरात असणार आहे। जाहिरात क्रमांक आहे 2025 ची दुसरी जाहिरात असणार आहे अहिल्यानगर येथील। तर बघा ही जी जाहिरात असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला फक्त ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे। अर्जासाठी पत्ता असेल तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष जिल्हा परिषद अहिल्यानगर या पदावर तुम्हाला इथे कार्यालयीन वेळेत म्हणजे शासकीय सुट्टीचे दिवस वगळून शनिवार रविवार सोडून तुम्हाला इथे हा अर्ज इथे करावा लागणार आहे। तर ऑफलाईन पद्धतीने इथे अर्ज करायचा आहे, त्यासोबत तुम्हाला सर्व कागदपत्राच्या प्रती आणि तुम्हाला DD सोबत तुम्हाला इथे अर्ज करावा लागणार। ही होती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पत्ता वगैरे ह्या माहिती होती। आता आपण डिटेलमध्ये पाहून घेऊ की आता कोणत्या पदासाठी काय इथे क्रायटेरिया लागणार आहे। पहिलं पद आहे बघा मित्रांनो, याच्यामधील मेडिकल ऑफिसर MBBS साठी हे पद आहे। यासाठी क्वालिफिकेशन MBBS लागणार आहे। नंबर ऑफ पोस्ट 31 पोस्ट या पदासाठी भरल्या जात आहेत। 60,000 दरमहा मानधन दिलं जाणार आहे। दुसरं पद आहे DPMचं पद आहे, NHM अंतर्गत असणार आहे। एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH MHA MBA इन हेल्थ अशा प्रकारे लागणार आहे। आणि तिसरं पद आहे डिस्ट्रिक्ट QA कोऑर्डिनेटर साठी परत तुम्हाला तेच एज्युकेशन इथे लागणार आहे। प्रत्येकी एक जागा इथे रिक्त असणार आहे आणि 35,000 दोन्ही पदासाठी तुम्हाला इथे पेमेंट विद्यार्थी मित्रांनो दिलं जाणार आहे। त्यानंतर बघा चौथं पद आहे स्टाफ नर्सचं हे पद आहे। याच्यामध्ये IPHS NCD स्क्रीनिंग असेल, ट्रायबल नॉन ट्रायबल L2 NRC SNCU NBSU अशा प्रकारचे टाईप हे स्टाफ नर्स पदामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। याच्यासाठी शैक्षणिक पात्रता फक्त GNM आणि BSc नर्सिंग अशी तुम्हाला इथे लागणार आहे। आणि याच्यासाठी 43 जागा रिक्त असणार आहेत। आणि त्यासोबत तुम्हाला बघा इथे पर मंथ किती 20,000 रुपये एवढं मानधन तुम्हाला इथे दिलं जाणार आहे। कॅटेगरी वाईज जर डिस्ट्रीब्युशन बघितलं तर बघा इथे फिमेल साठी किती जागा असणार आहेत। NTJ साठी 3 आहेत, NT1 साठी 1 आहे, VJ साठी 3 आहेत सॉरी, आणि NT साठी 1 आहे, SBC साठी 2 आहेत, OBC साठी 3 आहेत आणि 23 या टोटल जागा असणार आहेत फिमेल साठी। आणि त्याच्यानंतर मेल साठी बघा इथे किती आहेत, SC साठी 2 आहेत, NTB साठी 1, NTC साठी 1, NTD साठी 1 आणि OBC साठी 1 अशा 5 जागा या मेल साठी असणार आहेत। त्यासोबतच तुम्हाला इथे 15वा वित्त आयोगामध्ये बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो, 15वा वित्त आयोगामध्ये तुम्हाला ते स्टाफ नर्सचं परत पद असणार आहे, फिमेल साठी असणार आहे। हे लोकेशन असणार आहे तुमचे UHWC मध्ये तुम्हाला इथे JNM आणि BSc नर्सिंग ही तुमची इथे पात्रता असणार आहे। यासाठी परत तुम्हाला ते 18 जागा रिक्त असणार आहेत। SC साठी 2 आहेत, NTC साठी 1 आहे, OBC साठी 2 आहेत आणि ओपन साठी 13 आहे। यासाठी पण 20,000 रुपये दरमहा मानधन तुम्हाला इथे दिलं जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तर जवळपास 18 आणि 53 जवळपास तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो इथे 71 जागा इथे पाहायला भेटणार आहेत। जवळपास तुम्हाला 60-70 जागा तुम्हाला इथे स्टाफ नर्स या पदासाठी ते पाहायला भेटणार आहे। त्याच्यानंतर बघा न्यूट्रिशन फीडिंग डॉमिनेस्ट्रेटरचं हे पद आहे। यासाठी तुम्हाला BSc होम सायन्स न्यूट्रिशन असे क्वालिफिकेशन लागणार आहे। 1 वर्षाचा एक्सपिरियन्स ते लागणार आहे। 2 जागा रिक्त आहेत या पदासाठी, SC साठी 1 आहे आणि BJS साठी 1 जागा रिक्त आहे। 20,000 दरमहा मानधन या पदासाठी पण तुम्हाला इथे दिलं जाणार आहे।
6वं पद आहे RBSK प्रोग्राम कोऑर्डिनेटरचं पद आहे. याच्यामध्ये एज्युकेशन तुम्हाला MSW और MA इन सोशल सायन्स असं लागणार आहे. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स, एकच जागा रिक्त आहे. ST साठी जागा आहे. 20,000 दरमहा इथे पगार दिला जाईल. 7वं पद आहे अकाउंटंटचं हे पद आहे. याच्यामध्ये तुम्हाला BCom विथ टॅली सर्टिफिकेशन कंपल्सरी असणार आहे. 3 जागा रिक्त आहेत. ST साठी 1, VJA साठी 1 आणि ओपन साठी 1 जागा रिक्त आहे. 18,000 दरमहा मानधन इथे दिलं जाणार आहे. 8वं पद आहे फॅसिलिटी मॅनेजरचं हे पद आहे. याच्यासाठी तुम्हाला BE इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन किंवा IT BSc IT कम्प्युटर सायन्स और डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स असं लागणार आहे. 1 वर्षाचा एक्सपिरियन्स कंपल्सरी आहे. 1 जागा रिक्त आहे. SC साठी 1 असणार आहे. 17,000 पेमेंट इथे तुम्हाला दिलं जाणार आहे. आता 15व्या वित्त आयोगामधील पदे मेडिकल ऑफिसरचं हे 15व पदमध्ये येते तुम्हाला. याच्यामध्ये 5th फायनान्समध्ये MBBS BMS अशा प्रकारची शैक्षणिक पात्रता लागेल. 12 पदे भरून घेतली जात आहेत. टोटल SC साठी 4 ST साठी 1 VJ साठी 1 NTV साठी 1 SB साठी 1 ओपन साठी अशी ते एकूण 12 पदे भरली जात आहेत. 60,000 दरमहा मानधन इथे दिलं जाणार आहे. दुसरं पद आहे MPW चं पद आहे. याच्यासाठी तुम्हाला 18,000 मानधन आहे. 23 जागा इथे भरून घेतले जात आहेत. 12वी सायन्स लागणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण लागणार आहे. सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेला निमवैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम तुम्हाला ते लागणार आहे. आणि बघा 3रं पद आहे स्टाफ नर्सचं पद आपण आता बघून घेतलेलं आहे. त्यानंतर राष्ट्रीय आयुष अभियान मधील 1 पद इथे असणार आहे. डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजरचे पद आहे. 35,000 दरमहा इथे पगार भेटणार आहे. ओपन साठी 1 जागा आहे आणि 1च जागा इथे रिक्त असणार आहे. त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन डिग्री इन AD मेडिकल डिसिप्लिन इन्क्लुडिंग ICMBA हेल्थ केअर मॅनेजमेंट मास्टर इन हेल्थ हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन हॉस्पिटल अशा प्रकारे तुम्हाला इथे शैक्षणिक पात्रता इथे लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या राष्ट्रीय आयुष अभियानमध्ये तुम्हाला फक्त 1च जागा इथे पाहायला भेटणार आहे. तर अशा प्रकारची सर्व पदे इथे भरून घेतली जात आहेत मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला बघा वयोमर्यादा जी असणार आहे ते खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष असणार आहे आणि राखीव प्रवर्गासाठी म्हणजे मागासवर्गीयासाठी 43 वर्ष तुम्हाला वयोमर्यादा इथे असणार आहे. बाकी सर्व माहिती तुम्ही या वेबसाईटवर चेक करू शकता. http.nagar.government.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व माहिती पाहायला भेटणार आहे. त्यानंतर तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ते डिमांड ड्राफ्टद्वारे अर्ज करावा लागणार आहे. याच्या डिमांड ड्राफ्ट ही अर्जाची फीस असणार आहे. तर डिमांड ड्राफ्ट तुम्हाला कोणत्या नावाने काढायचं तर ते पण तुम्हाला इथे बघून घ्यायचं आहे. तर डिमांड ड्राफ्ट काढा तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी 13th फायनान्स या नावाने तुम्हाला डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. ही बँकेची सर्व तुम्हाला तपशील इथे दिलेला आहे. या तपशीलचा यूज करून तुम्हाला डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 300 रुपयाचा आणि राखीव प्रवर्गातील म्हणजे मागासवर्गीयांसाठी 150 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला इथे प्रत्येक पदासाठी कंपल्सरी असणार आहे. MSCIT ते तुम्हाला लागणार आहे. असेल तर लावायचा आहे. लहान कुटुंब लागायचं आहे. लहान कुटुंब सर्टिफिकेट लावायचं आहे. आता निवड प्रक्रिया तुम्हाला गुणांकन पद्धती माहितीच असणार आहे. बघा पदासाठी आवश्यक शेवटच्या वर्षाच्या आधारे तुम्हाला 50 गुण दिले जाणार आहेत. एक्स्ट्रा तुमच्याकडे शैक्षणिक पात्रता असेल तर त्याचे 20 गुण दिले जाणार आहेत आणि शेवटी एक्सपिरियन्सचे 30 गुण अशा प्रकारे एकूण 100 गुणांची निवड प्रक्रिया तुम्हाला ते पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर याच्यानंतर तुमची मेरिट लिस्ट लागून तुमचं इथे सिलेक्शन केलं जाणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे. त्याच्यानंतर अर्जाचा नमुना याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलकडून डायरेक्ट PDF आणि ऑफिशियल नोटिफिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता. इथे तुम्हाला फोटो लावायचा आहे. बाकीची सर्व माहिती तुम्हाला इथे भरून हा अर्ज इथे सबमिट करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे बघा प्रतिज्ञापत्र म्हणजे हे लहान कुटुंबाचं सर्टिफिकेट आहे. इथे तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे. इथं कागदपत्रे तुम्हाला आहेत की नाही या टिक करायच्या आहेत गोष्टी असेल तर ठीक आहे नाही तर नाही असं पद्धतीने आहे तर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे बघा अहिल्यानगर इथे मोठ्या प्रमाणावर आरोग्य विभागात तुम्हाला इथे पदभरती पाहायला भेटणार. तर सर्व विद्यार्थ्यांनी अर्ज करायचा आहे. ऑफलाईन अर्ज आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 30/6/2025 30/6/2025 ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी ते नक्की अर्ज करायचा आहे. शेवटी विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर आणि व्यवस्थित माहितीशीर पाहायला भेटत असतात. तर या गोष्टीसाठी सर्वांनी आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करायचा आहे. शेवटी चला विद्यार्थी मित्रांनो भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.